हॅलो एव्हरीवन. तर आज आपण सुरुवात केली आहे थियाच्या डेली व्लॉग्सला. आज आहे थियाचा डे 1 आणि आम्ही सर्वजण जात आहोत महादेवाच्या पाया पडायला. यातच मी थियाला विचारलेला हा प्रश्न आणि हे तिचं त्याच्यावरचं उत्तर. आमचं हे साखरेचं पोतं एवढं आगाव आहे ना, तुम्ही पाहू शकता. तुला मारू मग आता माझी नक्कल करते. थिया असे नाही करत, मी नाही करत, असे तू करते. चुप चुप. हीच बडबड करत असताना तिला समोर दिसलं एक कुत्र आणि मॅडम लागला त्याच्या मागे. त्यानंतर आम्ही निघालो. मम्मा आवडते तुला? सांग ना. जाता जाताच ते कुत्र निघून गेलं आणि ते निघून गेल्यामुळे मॅडम विचारू लागला कुठे कुठे आणि कुठे. कुठे गेला तुझा पुतळा? कुठे गेला पुतळा? कुठे? खूप नखरेबाज आहे थिया. गेला. तेवढं करून आम्ही निघालो पुढे. जाता जाताच तिला मध्येच पोएम सुचली आणि ती म्हणू लागली. ही तिची सर्वात फेवरेट अशी पोएम आहे. पोएम पूर्ण झाल्यावर महादेवाच्या मंदिरात गेलो. तिथे गेल्यानंतर थियाने बाप्पासमोर अशा प्रकारे काही गोष्टी केल्या. ते करून झाल्यावर मारुती रायाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मी तिला उचलून घेऊन व्यवस्थित नमस्कार केला. नमस्कार करून झाल्यावर आम्ही जय बजरंगबली की जय अशी घोषणा केली आणि मग तिला घंटी वाजवायची होती. तर तिचा हट्ट पुरवण्यासाठी घंटीही वाजवली. घंटी काय वाजेना, ताकद कमी पडत होती, पण शेवटी तिने ती वाजवली. ते झाल्यानंतर मारुती रायांना प्रदक्षिणा घातली आणि प्रदक्षिणे करून नमस्कार केला व आम्ही निघालो पुढे. पुढे गेल्यानंतर आम्ही शॉपिंग केली. शॉपिंग झाल्यानंतर सर्दी झाल्यामुळे वाफ घेतली. वाफ घेत घेत आम्ही मामाच्या मागे लागलो. मामाला जिमला जायचं होतं तर मामाच्याच गाडीजवळ जाऊन उभे राहिलो. कसं तरी दोघांमधून एकमेकांची समज काढत थियाने फायनली मामाला बाय बाय केला. मामाला बाय बाय करून आम्ही आलो घरी. घरी आल्यानंतर आम्ही घटाची पूजा केली आणि पूजा करत असताना थिओने घंटा वाजवली. त्याचसोबत तिने आरतीही ओवाळली. आरती ओवाळून झाल्यानंतर बाप्पाला नमस्कार केला आणि नमस्कार करून जेवण वगैरे करून आम्ही गेलो पुढे झोपायला. डॅडूसोबत मस्ती करून फायनली आम्ही झोपलो. आणि तुम्ही सर्वांनी हा ब्लॉग पाहिला त्यासाठी तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद.